स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 2 ऑक्टोबर म्हणून आपल्याला सुट्टी. तर 2 ऑक्टोबर आणि पितरामोशा पण आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय बघायला भेटते. तर चला बघूया किचनमध्ये काय चाललंय मम्मीचा. मम्मी काय चाललंय? काय नाही, पुऱ्या बनवते. बनवून पण झाल्या थोड्या राहिल्या. अजून काय बनवायचं काय बाकी आहे? आता भाकरी बनवायचे. आणि जेवण काय काय बनवलंस? जेवण भाजी बनवली, मिक्स भाजी आणि कोलंबी त्याच्यात टाकून. आणि भात बनवला, खीर बनवली. आणि आता काय भरते ताट जेवण झाल्यानंतर. तोपर्यंत मी आंघोळ करते. तर वाचलेत 9:45. तर आता मी पटापट आंघोळ करतोय, ब्रश वगैरे करतोय आणि आपण जेवण मांडू. आजोबाला आपले नाही, आजोबा आजी ना आजी आहे नाही, पप्पांची. चला डायरेक्ट भेटूया. डायरेक्ट आंघोळ करते पटापट. तर मित्रांनो आपली आता आंघोळ झाली आणि आपल्यासोबत आलाय समीक्ष. का आलास तू माझ्या घरी? आमच्या घरी का आलास? गेम खेळायला? पीसीवर गेम खेळत आहे तुला? तर चला याला चालू करून देते. काल रात्रपासून पाठी लागलाय. तर याच वयात ते गेम खेळतील डबल, नाहीतर मनात राहील त्यांच्या की काकाची रोल गेम होता, खेळून नाही दिला. तर कशा आहेत या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजे थोड्या म्हणजे 15-20 मिनिटासाठी. नंतर अभ्यास करशील नाही. हे फाडू नको राजा, तुला काय सांगते, तुझं सगळं चांगला सांगते मी. आणि ते काय फाडतेस तू? 15 मिनिटं दे ना फक्त खेळायला. त्याच्यानंतर तो अभ्यास करायला येशील 15 मिनिटं. हाय ना, मग कम्प्युटर माझा हायच नाही चालू, बंदच आहे. अरे लाईट गेली. यस लाईटच गेली. यस जा आता 15 मिनिटं पहिला अभ्यास करून येते. जा इथं येऊन ये, जा खेळायला जा. आउट गेम खेळता जा. मम्मी काय करतस अजून? काय नाही, झाला सर्व जेवण. तयारीच करते आता झाला की. आणि काय बनवलंस तुम्ही? हे सगळं आयटम बनवलंस का आपल्या? खीर बनवलीस. आणि मिक्स भाजी कोलंबी टाकून भाजी तशीच लागते. सगळी मिक्स भाजी असते. शिराला, घोसाला, पडवल, दुधी, डांगर जे असतील ते. हा भात, या पुऱ्या, हे सर्व उकळलेला. आलं, रताला, करंदा, चवलीच्या शेंगा आपल्या भाटीवर भेटल्या ना त्या आणल्या. ही पोळी, हे तळलेला मावरा, ही भाकरी आणि हे फळ, केळी, जिबूड, काकडी, आणि हे आपले. तर मग मी ताट कधी भरतस? मग हा सर्व जेवण रेडी झालाय. आता रांगोळी काढीन आणि तिथं ताट भरेन. भाना भरतात बोलतात. मग तो तिथंशी भरीन आणि मग घरावर जेवण घालायचा. चालेल. चल तू ताट भर आणि तोपर्यंत मग मी जरा काम करते. चालेल, ठीक. मग काय तयारी करतस आता? हो. हे काय भाकरी. आणि तू हे कसलाय पाला कसलाय? तो डांगराचा. डांगरच आहे का? डांगराच लागतंय, केली तर नाही त्याला. मग कणा का भरतस पण तू? त्यांना मानाने जेवण द्यायचं असते ना, म्हणून कणा भरत असते. रांगोळी घालायची, त्याच्यावर ताट ठेवायचा आणि असा हा ताट ठेवायचा. काय बनवलंस? बघ, मिक्स भाजी, भात, खीरपुरी, उकळलेला आहे सर्व, मच्छी तळली, त्यांना जेवल्यानंतर खायला फळं, पोळी, भाकरी. एवढंच माझ्याने जेवढा झाला तेवढा केला. मावरा कमी आहे पण मावरा जास्त पाहिजे. आजूतला जास्ती भाजीचं जेवण दिलास. भाजी नाही, त्याच्यात मिक्स असते, कोलंबी टाकलेली असते. चालेल आता चल वरती काव करायला जायला लागेल ना. का माहित होऊच ती का पूजा करतो तुम्ही? हो. एवढे मानाने द्यावायला लागते त्याने जेवण. त्याने आपल्यासाठी सर्व सांभाळलेलं असते ना. वर्षातनं एकदाच येतं ते सर्व पितृ अमावस्या म्हणजे त्यांना वर्षातनं एकदाच सुट्टी दिली जाते स्वर्गातनं खाली यायला. म्हणून त्याला आजचा दिवस आहे तो. आज ते जेवायला येतात खाली, त्याच्यानंतर परत वर्षभर नाही त्यांना जेवण. म्हणून पितृ अमावस्या बोलतात का? सर्व पितृ अमावस्या बोलतात त्याला. ओके.
आता हा ताट इथंच राहील, एक घरात राहील, एक घरात राहील आणि हा एक बाहेर न्यायचा, एक बाहेर न्यायचा पत्रावरती ठेवायला ना. वरती घरावर ठेवायचा आणि काव काव बोलायचं. तर अजून किती टाइम आहे आपल्याला काव काव बोलायला? आता अगरबत्ती लावते. चला बघूया, डायरेक्टली बाहेरच भेटूया आपण. पाय पडतो. हा चहा पण ठेवला त्यानं व्यवस्थित. आता तसा ठेवा. तू करशील का मी सर्व? तू कर. चल. काव 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 काव. कावलं भाड्याशी मागवायला लागतील मग. मी आता जनार बाबा खुशी आई या सगळे जेवायला या. कावल्यांचा आवाज ते येते पण दिसत नाही मम्मी. चला जाऊया आता खाली. येतील कावले आणि खातील. एरिया बघा आमचा, हे बघा समोर. येतील आला एक दिसला ते बघ, ते वरती दिसत नाही साईडला, मंदारांच्या घरावर दिसत नाही बघ. कबूतर आहे तो. चलो नीचे उतरते. चला तर आता ब्लॉग कंप्लीट झालेला आहे आपला. आपण जेवण घेऊया. आला. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. कारण जास्तीत जास्त तुम्ही मला माहिती आहे लाईक पण करता, शेअर पण करताय, कमेंट करत नाही. तर व्हिडिओ आवडले असेल नक्की तर कमेंट करा. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर माझा कालचा ब्लॉग बघितला नसेल, मार्केटमध्ये गेलेलं करंजाच्या आणि कोलबी रेसिपी बनवलेली, तर हा पण ब्लॉग नक्की बघा तुम्ही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.